तो प्रश्न परवा दिवशी अजून गंभीर झाला. कारण परवा दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर पडताना आमची मम्मी म्हणली, मला आई म्हणली की तू निवडून आल्यापासून पाणी घाण यायला लागले आणि पाणी कमी यायला लागले. ते काय झाले जरा बघा, आमच्या सांगलीवाडीला कसं जास्तीत जास्त पाणी देता येते बघा. आम्ही नवनिर्वाचित 3 नगरसेवक नवीन आहे, त्यामुळे लोक आमच्याकडे आशेनं तक्रार घेऊन येतात. पण मला असं वाटतंय प्रशासनाचं सांगलीवाडीकडे खूप मोठं दुर्लक्ष झालं आतापर्यंत. आयुक्त साहेब, तुम्ही जवळपास 1 वर्ष झालं घेऊन तुमच्या ऑफिस मधून सांगलीवाडी फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण तुमच्या अजून एकदाही सांगलीवाडीसाठी व्हिजिट झालेली नाहीये. मग आम्हाला माहित नाही, आम्हाला माहिती चुकीची झाली असेल, व्हिजिट झाली नाही असं मला वाटतंय. आणि तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या. सांगलीवाडीची परिस्थिती अशी झाली आहे की भारताच्या नकाशावर जसं अंदमान निकोबार दुरावला आहे, तसं सांगलीच्या महापालिकेत सांगलीवाडीची अवस्था तशी झाली. सांगलीवाडीतील लोक आम्हाला असं विचारतात की सांगलीवाडी हा प्रभाग फक्त टॅक्स भरण्यासाठी आहे का? सांगलीवाडीत अनेक प्रश्न गंभीर आहेत. पाण्याचा प्रश्न, सांगलीवाडीत ड्रेनेजचा विषय म्हणला तर 40% बिन ड्रेनेजचे लोक चालते, त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. सांगलीवाडीतल्या लोकांनी आम्हाला काम करण्यासाठी जबाबदारी देऊन विश्वासाने इथं पाठवले. तो विश्वास सार्थ करण्यासाठी, तो विश्वास पुढे ठेवण्यासाठी प्रशासनाने महापौर साहेब तुम्ही विशेष सांगलीवाडीसाठी लक्ष द्या आणि प्रश्न निकाली काढावे. महापौर साहेब, मी गेल्या वेळेला आपल्याला पाण्याच्या संदर्भामध्ये आमच्या प्रभागातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली परिस्थिती आपल्या निदर्शनास आणून दिलेली आहे. आमच्याकडं या कुपवाड प्रभाग 1 मध्ये हा विस्तरित भाग आहे. दिवसेंदिवस त्या ठिकाणी नावे वस्ती झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे किंवा अन्य कारणामुळे आमच्याकडे पाण्याची समस्या खूप गंभीर होत चाललेली आहे. काही ठिकाणी आता प्रवास पेपरला आपण वाचला असेल, आयन मिश्रित आणि वेगळे पाणी याचा पुरवठा होत आहे आणि पूर्वीसारखं अगदी अर्धा तास सुद्धा पाण्याचा